तर आज जिमचा आपण टूर करणार आहोत की ही जी मशीन आहे ती कशा प्रकारे कोणत्या कोणत्या एक्सरसाइजसाठी या ज्या मशीन आहेत ती कंबाईनमध्ये वापरली जाते. तर फर्स्ट थिंग की ही जी मशीन आहे जे की आहे बायसेपसाठी, आणि ही जसं तुम्ही पाहू शकता इथून इथे जे आहे ते हात ठेवून आपण ही जी मशीन आहे ती यूज करतो. त्यानंतर हे आहेत वेट्स जे की ॲडजस्टमेंटसाठी आपल्या स्ट्रेंथच्या अकॉर्डिंग आपण इथे वेट ॲडजस्ट करू शकतो, त्यासाठी हे आहे. त्यानंतर आता हा जो पार्ट आहे तो आहे चेस्टसाठीचा. तिथून ही एक आहे हे अप्पर मिडल अँड लोअर, तर हे चेस्ट प्रेसचं. त्यानंतर हे आपण वर पाहू शकता हा जो रॉड आहे जो की बॅकसाठीचा आहे, लॅटची जे आपण बसून इथे एक्सरसाइज करतो तर त्यासाठीचा हा जो आहे तो बॅकची एक्सरसाइजसाठी. त्यानंतर इथे हा जो सेक्शन आहे जो की आहे लेग वर्कआउटसाठी. इथे आपण जे की पाहू शकता इथे प्रेस करून आपण लेगचे जे आहे ते वर्कआउट करू शकता. त्यानंतर हे आपलं सिम्पल बटरफ्लायसाठीचं चेस्ट जे की आपण इथे चेस्टची एक्सरसाइजसाठी कंबाईनमध्ये वेटचे सेक्शन दिलेले 1 2 3 4 आणि दॅट्स इट. हेच फक्त एक कंबाईनचं मशीन आहे, खूप छान आहे. आपण आपल्या अकॉर्डिंग जे आहे ते प्रत्येक सेट या ऑलमोस्ट या मशीनवर प्रत्येक आपल्या बॉडीचे जे पार्ट्स आहेत ते मेजरली जे आहे ते इथे होऊन जातात. बायसेपसाठीचा हा सेक्शन, चेस्टसाठीचा हा सेक्शन इन्क्लुडिंग बॅक. इथे खाली एक सेक्शन आहे जो की बायसेपसाठी आहे, आणि इथे एक आहे जो की आपण ट्रायसेपसाठी देखील यूज करू शकतो लेग, आणि मागे आणखी एक चेस्टसाठीचं सेक्शन आहे. त्यानंतर इथे जे आहे ते फ्री वेट्स ठेवलेले आहेत जे की आपण डंबेल वगैरेसाठी रॅक करून ठेवलेले इथे. आता हे जे आहे ते डंबेल मल्टिपल जे आहे ते डंबेल्स आहेत, 7.5 आहे. त्यानंतर आपल्याकडे 12 kgs आहे, 15 kgचे पण आहेत आपल्याकडे. आणि हे 3 रॉड जे की आपण बायसेप, चेस्ट आणि मोस्टली जो तो मोठा रॉड आहे तो आपण डेडलिफ्ट वगैरेसाठी वापरतो. आणि हेवी जर आपण प्लेट्स जर बघायचं गेलं तर 5 आहे. त्यानंतर 2.5 किलोची देखील इथे प्लेट आहे, आणि सर्वात जे आहे ती मॅक्सिमम आपल्याकडे 10 किलोची आहे. आणि हे जे आहे ते चेस्ट प्रेससाठी आपण इथे हे, आणि आपण जे बेंचसोबत चेस्ट प्रेस करू शकतो इथे. त्यानंतर हे पुन्हा इथे जे आहे ते वेट्स, आणि सिम्पल एक आपल्याकडे टेबल. त्यानंतर हे जे आहे ते कार्डिओचं सेक्शन, ज्यामध्ये कार्डिओसाठी सायकलिंग जे की इथे आपण याची स्ट्रेंथ ॲडजस्ट करतो. पॉझिटिव्ह म्हटल्यानंतर हे जे आहे ते सायकलिंगला हार्ड जातं, आणि जर निगेटिव्ह साईडला जर रोटेट केलं तर ते आपली जी सायकलिंगची स्पीड आहे ती फास्ट रनअप होते, जेणेकरून हे थोडंसं लूज जाईल. तर हे झालं कार्डिओसाठी. या हे 2 हे आहे. आणखी कार्डिओसाठी ट्रेडमिल जे की आपण आता हे पाहिजे जे आहेत ते आपण पाहू शकता इन्क्लाइन. तर जेव्हा इन्क्लाइनचं प्रेस कराल तेव्हा हे थोडंसं वर उचललं जातं, जेणेकरून आपण इन्क्लाइनसाठी करू शकतो. त्यानंतर जे इथे एक आहे जे की स्पीड आपण इथे मॅन्युअली आपल्या अकॉर्डिंग ॲडजस्ट करू शकतो. आणि महत्त्वाची गोष्ट इथं आहे ही अशी आहे की जेव्हाही आपण इथे ट्रेडमिलवर एक्सरसाइज स्टार्ट कराल तेव्हा ट्रेडमिल चालू करण्याच्या अगोदर आपला पाय जो आहे तो या साईडला ठेवायचा आहे, जेणेकरून ट्रेडमिलवर काही जास्त प्रेशर येणार नाही, आणि जेणेकरून लॉंग टर्ममध्ये ही जी आहे ती चांगली राहील, चांगल्या प्रकारे वापरात राहील. तर असं आहे पूर्ण जिमचं. आपण कशा प्रकारे इथं वेटसाठी आपण एक्सरसाइज वेटनी करू शकतो. त्यानंतर आपल्याकडे फ्री डंबेल आहेत ज्याने आपण इथं चेस्टच्या देखील करू शकतो आपण एक्सरसाइजेस. तो आहे कार्डिओचा सेक्शन. तर अशा प्रकारे हा होता एक जिमचा छोटासा टूर, आणि लवकरच आपण जे आहे ते एक्सरसाइज देखील इथूनच आपण स्टार्ट करणार आहोत. तर मी आहे ऋषिकेश कुराडे, तुम्ही बघताय फार्मा बॉय यूट्यूब चॅनल. तर भेटूया पुढच्या व्हिडिओसोबत. धन्यवाद.